नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जानकी आणि ओवी दारात रांगोळी काढत आहे। ओवी सुद्धा आता जानकीप्रमाणे रांगोळी काढत आहे। तेव्हा आता जानकी तिच्याकडे बघते आणि म्हणते की अरे वा ओवी, तू तर खूपच छान रांगोळी काढत आहे। त्यावरती आता ओवी म्हणते की हो नाही, मला सुद्धा तुझ्यासारखी सेम टू सेम रांगोळी काढायला फारच आवडते आणि थँक्यू आई, हे बघ मला रांगोळी काढताना एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं। त्यावरती जानकी म्हणते की दारामध्ये रांगोळी काढणं हे शुभच असतं आणि तुला माहिती आहे का अगं ओवी, ह्या रांगोळीतील प्रत्येक रंग आहे तर ते आपल्याला काहीतरी सांगून किंवा शिकून जातात। जसा हा निळा रंग, जसा हा भगवा रंग, पांढरा रंग म्हणजे शांततेचं प्रतीक आणि भगवा रंग म्हणजे आपल्याला लढण्यासाठी बळ देणं आणि हा निळा रंग म्हणजे अथंग आणि विशालतेचं प्रतीक आहे, हो की नाही। तर आता ओवी म्हणते की हो आई। तेवढ्यात आता सारंग बाहेर येतो। जानकीचं लक्ष सारंगवर जाते। तेवढ्यात आता सारंग रांगोळीकडे पाहत असतो आणि जानकीकडे। तर जानकी त्यांना बघून म्हणते की ओवी, अगं काल मात्र तुला आजीने प्रभू रामचंद्र यांची गोष्ट सांगितली ना? तेव्हा ओवी म्हणते की हो। तर जानकी पुन्हा विचारते की त्याचबरोबर लक्ष्मणासारखी जी काही गोष्ट आहे तर ती सुद्धा सांगितलीच असेल? त्यावरती आता ओवी म्हणते की हो सांगितले, कारण श्रीराम मात्र लक्ष्मण शिवाय अनकम्प्लिटेड होते। तेव्हा आता जानकी म्हणते की बरोबर, कारण आता श्री रामचंद्र आहे तर ते आपले लक्ष्मण जो भाऊ होता तर त्याच्याशिवाय खरंच कधीही पूर्ण होऊ शकत नव्हते। तेव्हा श्रीरामचंद्र आहे तर ते वनवासाला निघाले होते। तेव्हा लक्ष्मण सुद्धा आपल्या सगळ्या सुखाचा त्याग करून मात्र श्रीराम प्रभुचंद्र आहे ना रामचंद्र, तर त्यांच्याबरोबर गेले होते वनवासासाठी। त्यावरती ओवी म्हणते की हो हे खरं आहे, पण ते वनवासासाठी का गेले होते? तेव्हा आता जानकी सांगते की कारण लक्ष्मण यांचं आहे ना तर त्यांच्या भावावर श्री रामचंद्र यांच्यावर खूप प्रेम होतं, कारण त्यांना असे वाटत होते की आता श्रीराम आहे ना तर त्यांना वनवासामध्ये कोणताही त्रास व्हायला नकोय आणि कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला अगोदर मी सामोरं जाईल, म्हणून ते वनवासासाठी गेले फक्त आणि फक्त आपल्या भावाच्या प्रेमापोटी। तेव्हा आता सारंग हे सर्व ऐकतो आणि जानकी मुद्दाम सारंग समोर हे सर्व बोलत आहे। तर आता हे सर्व ऐकल्यानंतर ओवी विचारते की आई, त्यांचं एकमेकावर इतकं प्रेम होतं का? त्यावरती जानकी म्हणते की हो ओवी, लक्ष्मणांचं आपल्या श्रीरामावर कितकं प्रेम होतं, खूपच प्रेम होते आणि प्रभू रामांचा सुद्धा लक्ष्मणावर खूप जीव होता, कारण एका युद्धामध्ये लक्ष्मण हे जखमी झाले होते आणि शेवटी ते बेशुद्ध सुद्धा पडले। त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रभू रामचंद्र यांनी खूप प्रयत्न केला होता आणि त्यासाठी मात्र त्यांनी हनुमानांची मदत घेतली। जेव्हा आता लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पतीची गरज होती तेव्हा मात्र भगवान श्री हनुमान आहे तर ते द्रोणागिरी पर्वतावर गेले होते आणि त्यांना तेथे गेल्यानंतर हेच कळेना की यातील संजीवनी वनस्पती आहे ती कोणती आहे तर। आणि मग त्यांनी काय केलं माहिती आहे का ओवी? तर ओवी विचारते की काय केलं आई? तर जानकी म्हणते की अगं अख्खा पर्वत आहे ना द्रोणागिरी पर्वत, तो अगदी उचलून आपल्या हातावर ते घेऊन आलेत। मग प्रभू रामांनी मात्र अशी संजीवनी आहे ना तर ती वनस्पती वापरून मात्र श्री लक्ष्मण यांचा जीव वाचवला। तर इतकं प्रेम त्या दोघं भावांचं एकमेकावर होतं आणि हे बघ ओवी, भावाने मात्र अगदी आनंदाच्या क्षणी आणि सुखाच्या क्षणी एकत्र राहायला नकोय आणि खरं बंधुप्रेम आहे ना जेव्हा संकट येतं आणि तेव्हा बंधूच्या किंवा भावाच्या पाठीशी उभं राहणं याला म्हणतात आणि भावाच्या सोबतीने उभं राहणं असतं। त्यामुळे ओवी, रामनवमी हा सण आहे तर प्रेम, त्याग, माया सगळ्याची आठवण मात्र तो करून देतो, तर बंधू भावाची आठवण करून देतो। त्यावरती आता ओवी विचारते की बंधुभाव म्हणजे नक्की काय असतं बंधुभाव? त्यावरती जानकी मात्र आता सारंगकडे बघत सारंगला ऐकून जाण्यासाठी म्हणते की आता बंधुभाव म्हणजे भावाभावांचं अगदी एकमेकावर असणारं एकांतात प्रेम। तेव्हा आता ओवी विचारते म्हणजे माझ्या गुलाबजाम काकासारखं आणि तेवढ्यात सारंग हे सर्व ऐकतो। जानकी म्हणते की बरोबर आहे, तुझ्या एकदम सारंग काकासारखं। त्यावरती जानकी विचारते की अगं का ग, तुला असं का वाटतं बरं? त्यावरती ओवी म्हणते की अगं कारण गुलाबजाम काका आहे तर तो कायम बाबाच्या मागे मागेच असतो। त्यावरती जानकी हसते आणि म्हणते की अगं ओवी, त्याला मागे मागे करणं नाही म्हणत तर सोबतीने म्हणतात। तसे ऋषिकेश सोबत मात्र आता सारंग भाऊजी असतात, तर तसेच आता सारंग भाऊजी बरोबर सौमित्र भाऊजी सुद्धा असतात। जे रामायणातील आता अगदी जे आहे ना प्रभू राम, लक्ष्मण आणि भरत अशी यांची जोडी आहे। तर जेव्हा मात्र तीनही भाऊ आता एकत्र येतात तर त्यांच्या ताकदीपुढे दुसरं काहीही चालत नाही। तेव्हा आता जानकी आणि ओवी आता ह्या सारंगकडे बघत गप्पा करत आहे आणि आता बंधुभावाचं प्रेम काय आहे
हे सुद्धा सारंगला त्या जाणीव करून देतात. आता जानकी आणि ओवी ह्या रांगोळी काढत आहे आणि जानकी मात्र आता सारंगकडेच बघत लक्ष देऊन आहे, कारण ती रांगोळीत रक्ष आहे असं दाखवते, परंतु सगळं लक्ष सारंगवर असतं. आणि तेवढेच सारंग मात्र आता त्याला काहीतरी पश्चाताप होतोय. घाईने तो आतमध्ये येतो तेव्हा जानकी ते सुद्धा बघते. त्यानंतर आता इकडे आतमध्ये सुमित्रा आणि अवंतिका छान तयार होतात. तर सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका जरा पटपट कर. आणि तेवढ्यात तेथे ओवी येते. ओवी म्हणते की काकू अगं खूपच छान दिसते. तेव्हा आता अवंतिका खूप खुश होत थँक्यू असं म्हणते आणि तू पण छान दिसते. तेवढ्यात ओवी आता सुमित्रा जवळ येते आणि सुमित्रा खलबत्त्यामध्ये काहीतरी करत आहे. तेव्हा आता ओवी विचारते की आजी अगं तू हे काय करतेस? आल्याची गोळी बनवतेस ना तू, मला आवडते तशी. त्यावरती सुमित्रा म्हणते की अगं नाही, हा सुंठवडा आहे. तेव्हा अवंतिका विचारते की काय सुंठवडा? आणि हे बघा आई, मी आता सुमित्राकडून इतकं कौतुक ऐकलं होतं ह्या सुंठवड्याविषयी, आणि जेव्हा मी त्याला रेसिपी विचारली तेव्हा मात्र तो काय काही माहिती नसतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो अगं त्याला आणि त्याच्या वडिलांना मात्र स्वयंपाकातील काहीही माहिती नसतं, त्यांना विचारत नको जाऊ. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की दॅट्स ओके आई, आपण मात्र तुमच्या तोंडातून ऐकू. तेव्हा आता ओवी त्याचा अर्थ सांगते की आजी अगं आता काकू असं म्हणाली की तुला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे म्हणून. तेव्हा आता सुमित्रा खुश होत म्हणते की असं का? तर आता अवंतिका विचारते की आई सांगा बरं नक्की याची रेसिपी काय काय असते आणि हा सुंठवडा कसा करतात बरं? त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की हो सांगते. यामध्ये सुंठ असते, खोबरं असतं, साखर असतं आणि ते सगळं काही बारीक वाटून एकत्र केले जाते. आणि हे बघ अगं ओवी, हा सुंठवडा आहे ना तो खूप औषधी असतो. जेव्हा आपण हा सुंठवडा खातो तेव्हा आता आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते. तेव्हा आता ओवी विचारते की अगं आजी काय बोलतेस तू? रोग प्रतिकार शक्ती म्हणजे नक्की काय असतं? आता अवंतिका म्हणते की अगं पिल्लू हे बघ, अगं रोग प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढते. जेव्हा ते खाल्लं जातं तर तेव्हा तू एकदम स्ट्रॉंग होशील, हो की नाही आई? तर आता सुमित्रा खुश होत बरोबर असं म्हणते. आणि हे बघा आता हा सुंठवडा आहे तर तो अगदी थोडासा खायचा असतो. आता औषधी आहे त्यामुळे तो थोडासाच घ्यायचा असतो आणि जेव्हा हा बारीक करून झाला, कुटून झाला, तर तेव्हा तो प्रसाद म्हणून वाटायचा असतो. तेव्हा आता लगेच ओवी खुशत म्हणते की सो इज इंटरेस्टिंग, कारण सकाळपासून आज फक्त आणि फक्त मी स्टोरीच ऐकत आहे. तर आणि तेवढ्यात जानकी बाहेरून येते आणि आपला पदर आहे तर तो कमरेला खोचते आणि म्हणते की आई आज तर पुरणपोळीचा बेत. आणि तेवढ्यात ओवी तिला समोर दिसते आणि आता ओवीकडे बघत आता तिचा कान पकडते आणि म्हणते की आई सगळ्यात अगोदर मात्र ह्या मुलीला बाहेर काढा, कारण प्रश्न विचारून अगदी तुम्हाला भंडावून सोडेल. आणि चल ग ओवी, जा बरं रूम मध्ये आणि चल बरं, हो बरं बाहेर, आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. त्यावरती ओवी म्हणते की आई थांब बरं, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जानकी म्हणते की हो, वाटलंच होतं मला तू काहीतरी विचारशील म्हणून. आणि हे बघा आई, मी तुम्हाला म्हटले होते की ती नक्की प्रश्न विचारणार, त्यामुळे ओवी चल बरं तू अगोदर बाहेर चल, प्लीज प्रश्न वगैरे काही विचारू नकोस. त्यावरती मात्र आता ओवी म्हणते की आई प्लीज, अगं प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. आणि ओवी आता म्हणते की आई मला तू श्रीरामाबद्दलची गोष्ट सांगितली होती तर त्याच्याबद्दलच हा प्रश्न आहे, विचारू का मी तुला? तर जानकी म्हणते की हो विचार बाई, एकदाचा विचार, तुला काय विचारायचं आहे ते विचार बरं. त्यावरती ओवी तिला म्हणते की हे बघ आई, तू म्हणाली होती श्रीरामांबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले होते, हे बरोबर आहेस. आणि तू हे सुद्धा सांगितलं की आता ते 3 भाऊ होते, बरोबर ना? श्रीराम, लक्ष्मण आणि तिसरे कोण होते? ओवीला आठवत नसते. तर जानकी म्हणते की भरत होते. आणि तेवढ्यात तेथे सुमित्र तयार होऊन खाली येतो, त्याने सुद्धा अगदी मस्त कोट वगैरे घातलेला आहे. आणि ओवी विचारते की होते भरतच, मग ते वनवासाला नाही गेलेत का? तेव्हा आता जानकीला हसू येते आणि आता अवंतिका म्हणते की वहिनी सांगा आता पूर्ण जी स्टोरी आहे तर ती सांगत बसा. तेव्हा जानकीला हसू येते. तेव्हा सौमित्र डायनिंग टेबलवर अवंतिकाच्या शेजारी बसतो. तर आता जानकी ओवीला घेऊन डायनिंग टेबल जवळ येते आणि म्हणते की हे बघ, जेव्हा श्रीराम प्रभू वनवासाला गेले होते त्यावेळेस मात्र भरत आहे तर ते वनवासाला गेले नव्हते, कारण त्यांनी रामराज्य सांभाळले होते तसं प्रभू रामांना अपेक्षित होतं, अगदी तसं. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की हो, म्हणजे श्रीरामांना वनवासाला गेले होते त्यावेळेस मात्र भरत हे किंग झाले होते. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही तसं नाही, खरं तर आता ते राजाच्या गादीवर कधीही बसले नव्हते, कारण आपले जे काही भाऊ आहे मोठे बंधू, तर श्रीराम प्रभू यांचे जे काही पादुका आहे तर त्या गादीवर सिंहासनावर त्यांनी ठेवल्या होत्या आणि रोज त्यांची पूजा करत होते. आणि संपूर्ण 14 वर्ष श्रीरामांना जसं हवं आहे तसं राज्य मात्र आता भरत राजा यांनी चालवलं. आणि त्यानंतर मग काय की जेव्हा श्रीराम प्रभू आहे तर ते वनवासातून परत आले होते आणि जेव्हा आता रामराज्य जसं आहे तसं त्यांनी प्रभू रामांच्या अगदी स्वाधीन केले होते. आणि ओवीचा गाल धरत आता विचारते की कळलं ना ओवी? तर ओवी म्हणते की हो कळाले.
असते. तेव्हा आता सौमित्र हे सुद्धा सर्व ऐकत असतो आणि शांत रीतीने बघतच असतो. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की ओवी, यातून आपण काय शिकतो तुला माहिती आहे का? तसे प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये प्रेम आणि आपुलकी होती आणि तसेच प्रेम आणि आपुलकी लक्ष्मणाने त्यांच्यामध्ये दाखवली. परंतु हे पण ना ग, आपण माणूस आहोत, आपल्या हातातून चुका घडत असतात. त्या सगळ्या चुका आहेत तर त्या अगदी बाजूला सारायच्यात आणि मोठ्या मनाने मात्र आपण माफ करायचं असतं आणि आपल्या भावाची सोबत करायची असते. यातून मात्र आपण हे काही शिकतो, कारण आपला भाऊ कितीही चुकला, किती काही झाले तरी शेवटी सगळ्या चुका आहेत तर त्या बाजूला सारायच्यात आणि आपल्या नात्याला जवळ करायचं आहे. तर आपल्या नात्याला मात्र आपण साथ द्यायची असते, सगळं काही बाजूला ठेवून. आणि आपल्या जे काही आहे अपेक्षा, इच्छा वगैरे आहे, त्यामुळे मात्र आपली घरातील मोठी माणसं आहेत तर आपल्या पुराण काळातील ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे, आपण त्यातून काहीतरी शिकायला हवं, यासाठी मात्र आता त्या गोष्टी आपल्याला ते सांगत असतात. तर नंतर आता सगळेजण तयारीला लागतात. तर ओवी आजीला विचारते की आजी, सुंठवडा तयार झाला का? जानकी म्हणते की हो हो, आणि तो तुझ्यासाठी नाही बरं का. त्यानंतर आता जानकीची लगबग सुरू असते. आता प्रभू राम आहे ना, ते रामनवमी साजरी करायची असते. रामाचा फोटो वगैरे तिने ठेवलेला असतो, मस्त पूजा वगैरे मांडलेली असते आणि सगळी काही आता हार वगैरे आहे, फुलांचा गुच्छ वगैरे सगळं काही जानकीची तयारी लगबग सुरू असते. सगळेजण घरातील छान असे तयार होतात आणि श्रीराम नवमीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायची तयारी सुरू असते. सगळेजण खूप आज इतक्या दिवसातून खुश आहेत आणि श्रीरामांची ही रामनवमी साजरी करत आहे. तर त्यानंतर मात्र गुरुजी येतात. गुरुजी आल्याक्षणी विचारतात की तयारी झालेली आहे का? तर सुमित्रा म्हणते की हो हो गुरुजी, तुम्ही एकदम वेळेवर आलात, चला आता पूजा सुरू करा. आणि तेवढ्यात गुरुजी ओवी बाळाला विचारते की तुला पाळणा म्हणता येतो का? त्यावरती ओवी विचारते की पाळणा मीन्स काय असतं? त्यावरती आता जानकी म्हणते की अगं ओवी, तू असं का करतेस? मागच्या वेळेस शर्वरी वंशाने पाळणा म्हणला होता. आता जानकी श्रीराम प्रभू यांच्या मूर्तीला हार वगैरे घालते आणि त्यावेळेस तू सुद्धा सोबतच होती, तुला हे सर्व आठवते का? तेव्हा आता ओवीला तो पाळणा आठवतो. शर्वरी आणि आता विक्रम यांनी तो पाळणा म्हटलेला असतो. आता हे सर्व आठवून ओवी म्हणते की हो आठवतं, मला सगळं काही आठवतं आणि तेव्हा तर मी फक्त आणि फक्त पाळणा झुरझुरे असंच म्हणाले होते, बाकी काही नव्हते. आणि तेवढ्यात मात्र आता सगळेजण ओवीच्या ह्या बोलण्याला खूपच हसतात. सगळ्यांना फारसं हसायला येतं. सगळेजण आज इतके खुश आहेत. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की काही हरकत नाही, यावेळेस मात्र आता तू पाळणा म्हणताना नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण पुढच्या वेळेस ओवी तुला पाळणा म्हणायचं आहे. तर आणि चला आता विधी सुरू करायचा आहे का? सगळेजण आलेले आहेत का? तेव्हा आता जानकी गुरुजींकडे पाहते. तेव्हा आता जानकी आणि आता सुमित्रा हे एकमेकीकडे पाहत असतात, कारण सारंग भाऊजी आणि सौमित्रा मात्र बाहेर येऊन आपापल्या रूममध्ये आतमध्ये गेलेले आहेत. तर सगळ्यांचं लक्ष मात्र बाहेर असतं. सारंग सुद्धा बाहेर डोकावून पाहत असतो आणि सौमित्र सुद्धा. आता त्यांचं मन हे बाहेरच आहे, पण काय करणार? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो चला तर, आणि आता मात्र पूजेला सुरुवात करायची असं जेव्हा म्हणते तर जानकी म्हणते की नाही आई थांबा, सौमित्र भाऊजी आणि सारंग भाऊजी या दोघांना एकत्र येऊन दे आणि मग आपण सगळेजण एकत्र पूजा करूयात. सुमित्रा म्हणते की हो का एकत्र, आणि ते जरा कठीणच आहे. आणि गुरुजींना मात्र आता पूजा सुरू करायला सांगते. तेव्हा आता गुरुजी पूजा सुरू करतात. तेव्हा आता गुरुजी पूजा सुरू करतात, परंतु जानकी मात्र आता सौमित्र भाऊजी आणि सारंग यांच्यावर लक्ष ठेवूनच असते, कारण ते अजूनही आलेले नाहीत. आता जानकीचा जीव कासावीस होतो त्यांना घेऊन येण्यासाठी. तेव्हा आता जानकीला फार टेन्शन येते आणि जानकी घाईने रूम मध्ये येते. तर ऋषिकेश हे सर्व पाहतो. ऋषिकेश सुद्धा तिच्या मागे रूम मध्ये येतो आणि तो जानकीला म्हणतो की जानकी हे बघ मला कळतं, हे बघ तू सगळे काही प्रयत्न करत आहे, परंतु ऐश्वर्याच्या बाबतीत मात्र सौमित्राला कन्व्हिन्स करणं हे सोपं नाही. आपण जरी ऐश्वर्याचा बदल स्वीकारलेला आहे, परंतु सौमित्र मात्र इतक्या सहजपणे ऐश्वर्याचा बदल नाही स्वीकारू शकत. तेव्हा आता जानकी नाराजच असते आणि म्हणते की म्हणजे सौमित्र भाऊजी यांचं मत नाही बदलणार तर याचा अर्थ काय होईल की या घरातील जे वातावरण आहे तर ते असंच गढूळ होत राहील. तर ऋषिकेश म्हणतो की हो माहितीच नाही की नक्की काय होईल ते. एकीकडे सारंगची अवस्था बघवत नाही आणि दुसरीकडे सौमित्राला कन्व्हिन्स करणं खूप अवघड होऊन बसलेलं आहे. सौमित्र खूप प्रॅक्टिकल विचाराचा आहे आणि सारंग तर सारंगच आहे. खरंच तो खूप इमोशनल आहे आणि या दोघांचं मन मात्र कसं सांभाळायचं तेच मला नाही कळत. तेव्हा आता जानकी म्हणते की आता वेळ आहे तर ती मन सांभाळण्याची नाही, तर आता मन जिंकावं लागणार आहे. तर त्यावरती ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय? तर आता जानकी म्हणते की म्हणजे सौमित्र भाऊजींच्या मनात ऐश्वर्याविषयी जे काही आहे भावना तर ते चुकीच्या आहेत. त्यांच्या मनामध्ये अजून सुद्धा गैरसमज झालेले आहेत. तर जे गैरसमज आहे तर ते ऐश्वर्या असं घराबाहेर राहून नाही दूर करू शकत. ऐश्वर्याचं आणि माझं याविषयी बोलणं सुद्धा झालेलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की तिला घरात येऊन सगळ्यांची मनं जिंकायची आहे. तर त्यासाठी मात्र आता ऐश्वर्या कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. तर पण एकदा
एकदा ऋषिकेश मात्र या घराचे दार आहे तर तिच्यासाठी उघडायला हवेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण आपण सौमित्राला बाजूला ठेवून ऐश्वर्याला कसं घरामध्ये आणणार आहोत. तर हे बघ, हे सगळं काही करण्यामागचा जो काही तुझा हेतू आहे तो मला कळतो जानकी. हे बघ, सगळं काही मला कळतं, पण तेव्हा जानकी विचारते की पण काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पण ह्या सगळ्यामध्ये तुझ्यामध्ये आणि सौमित्रमध्ये कोणताही प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नकोय, एवढंच मला वाटतं. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा, असं काही होऊ शकणार नाही ऋषिकेश, मी तसं होऊनच देणार नाही. त्याचबरोबर मात्र आपल्याला सारंग भाऊजींची सुद्धा बाजू सांभाळून घ्यावी लागेल. काही झालं तरी सुमित्रा भाऊजी आणि सारंग भाऊजी यांच्यातील आबोला दूर झालाच पाहिजे. सगळं व्यवस्थित होऊन ते एकत्र आलेच पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जर तसं झालं तर सगळ्यात चांगलं होईल, सगळ्यात बेस्ट होईल जानकी, आणि सगळं काही छान होईल. तू नको इतकं टेन्शन घेऊ, मी आहे तुझ्या सोबत, मी खाली आहे, तू लवकरात लवकर ये, आलोच. असे बोलून आता ऋषिकेश बाहेर जातोय आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो. तो पण ऐश्वर्याचा कॉल असतो. तेव्हा आता जानकी कॉल उचलते. तेव्हा आता जानकी म्हणते की बोल ना ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की काही नाही जानकी, अगं सहजच फोन केला होता आणि बघ ना, आज मात्र आपल्या घरामध्ये रामनवमी सेलिब्रेट करत असतील सगळेजण एकत्र. आपल्या घरामध्ये खूप उत्साहाचं वातावरण असेल, पाळणा म्हटला जात असेल, आणि जेव्हा मी त्या घरामध्ये होते तेव्हा मी कुठलेही सण प्रेमाने आणि मायेने साजरे केलेले नाहीत, आणि आता हे सगळं काही मला मनापासून करण्याची इच्छा आहे, अगदी खूपच इच्छा आहे, पण तरी सुद्धा मी आज फॅमिली पासून लांब आहे. तर हे बघ जानकी, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते ग, म्हणून त्यासाठी मी तुला फोन केला होता. मला माहिती आहे की तू खूप बिझी असतील. तेव्हा आता जानकी म्हणते की बरंच झालं तू कॉल केला, आणि तू काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि आज रामनवमीच्या दिवशी मी तुला सांगते की या घरामध्ये पुन्हा अलबेल असेल, तेव्हा आपण सगळेजण एकत्र आणि खुश असू एकमेकांच्या सोबत. त्यावरती आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आय विश तू जसं काही म्हणत आहे अगदी सगळं काही तसंच होऊन दे. आणि हे बघ ऐक जानकी, माझी मॉम आहे ती मला सतत हेच सांगायची की एकटेपणा ऐश्वर्या बरा नसतो, त्यामुळे मात्र मला ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या पटायच्याच नाहीत. आणि आता हे सर्व आहे तर ते मला इतकी त्याची जाणीव होत आहे, सगळं काही अगदी आठवत आहे आणि सगळं करावंसं वाटतं. मी तुला खरंच सांगू शकत नाही की माझ्या मनाची काय अवस्था असेल. त्यावरती जानकी म्हणते की ऐश्वर्या तू एकटी नाहीस, तर मी तुझ्या सोबत आहे. हे बघ, हळूहळू सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, तू अगदी थोडासा वेळ तर दे. हे बघ, इथे मात्र मी तुझ्यासाठी लढत आहे, तू होप सोडू नको, तू पॉझिटिव्ह राहण्याचा विचार कर, आणि हे बघ माझ्यावर विश्वास ठेव. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे जानकी, मला सर्व काही कळतं आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, मी होप्स नाही सोडत. कालपर्यंत मात्र सारंग माझ्याशी बोलत होते आणि आता तर मात्र ते माझा फोन सुद्धा उचलत नाही, आणि तसेही घरातील सगळेजण माझ्या विरोधात तर आहेच. आणि जर सारंग माझ्याशी नाही बोलले, त्यांनी जर मला नाकारलं, तर तूच सांग की कशाच्या बेसिसवरती मी होप्स ठेवू बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, मी तुझ्या सोबत आहे, तू प्लीज माझ्यावर तरी विश्वास ठेव, आणि ठामपणे राहू शकतेस की नाही, माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं काही ठीक करेल. ऐश्वर्या, मी तुला शब्द देते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर आता ऐश्वर्या म्हणते की ओके जानकी, तू आहेस ना, मग माझा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे, तू आता काहीच काळजी करू नको, तू लवकरच आमच्या सोबत आपल्या ह्या घरामध्ये असशील. आता हे सर्व ऐकून आता ऐश्वर्या खुश होते आणि बाय करून म्हणते की खरंच खूपच मज्जा आली, आणि खरंच तुम्ही आता एन्जॉय करा, कारण आता रामनवमीचा सण आहे, सेलिब्रेट होत असेल. तर जानकी म्हणते की हो, आणि बाय करून ती आता फोन ठेवते. त्यानंतर आता सगळेजण बाहेर येतात. ऋषिकेश आणि आता जानकी जोडीने मात्र आता श्रीरामांची पूजा वगैरे करतात आणि प्रार्थना करतात. आणि आता मात्र मस्तपैकी आता तो पाळण्यामध्ये आता रामचंद्र घ्या आणि दशरथ घ्या म्हणून आता पाळणा गीत म्हणण्याची वेळ येते. आता जानकी घाईने आता ते आहे ते उचलून घेऊन येते, आणि जसं श्रीराम प्रभू आहेच म्हणून आता पाळण्यात त्यांना घालायचं असतं, म्हणून आता पाळण्याच्या खालून अवंतिका घेते आणि पाळण्याच्या वरून जानकी देते की कोणी रामचंद्र घ्या, तर कोणी दशरथ घ्या, कोणी काही घ्या, कोणी अभिराम घ्या, तर कोणी रघुवीर घ्या, आणि कोणी रघुनंदन घ्या, आणि कुर्र असं मात्र त्यात बोलते. जसे श्रीराम प्रभूंना आता पाळण्यामध्ये ठेवलेला आहे, आणि आता मस्त सगळेजण पाळणा गीत म्हणणार आहे. तर आता जानकी अगदी पाळण्याची दोर आहे तर ती फुलांनी सजवलेली आहे, तो पाळणा सुद्धा फुलांनी सजवलेला आहे, आणि आता हातामध्ये धरते. तर आता सुमित्रा म्हणते की चल आता मात्र तू पाळणा सुरू कर. आता जानकी इकडे तिकडे बघते तर ऋषिकेश तिला पाळणा अगदी म्हणायला सांगतो. तेव्हा आता जानकी खुश होत पाळणा म्हणायला सुरुवात करते, आणि तेव्हा आता जानकी पाळणा म्हणत असते की बाळा झोझो रे, आणि सगळे जानकीच्या मागे आता हे पाळणा म्हणत असतात. तेवढ्या सारंगचं लक्ष इकडेच असतं, परंतु तो रूम मध्ये अगदी नाराज होऊन बसलेला आहे. तर आणि सगळेजण आता टाळ्या वाजत पाळणा म्हणत आहे, परंतु सारंग आणि सौमित्र ह्याच्या जीवाची मात्र उलगाल होत असते बाहेर येण्यासाठी. दोघे आता रूम मध्ये अगदी बसलेले आहेत, आणि आता दोघांना असं वाटतं की नक्की आता काय जावं आणि पाळणा म्हणू लागावं, म्हणून त्यांच्या जीवाची उलगाल होते. सगळेजण मात्र आता टाळ्या वाजवत बाळा झोझो रे असं म्हणत असतात, आणि आता
ओवी पुढे येते आणि जानकी तिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी देते आणि आता त्याच वेळेला मात्र पाळण्याची एक जी काही कडी आहे तर ती निसटायला अगदी निसटलेली आहे आणि ती कोणत्याही क्षणात निसटणारच असते आणि आतमध्ये मात्र आता सौमित्रा आणि सारंग यांची अगदी उलघाल सुरू असते. सगळेजण पाळणं अगदी आनंदाने म्हणत आहे, कुणाचं कशाकडेही लक्ष नसतं, सगळेजण पाळणं म्हणत असतात. त्याच वेळेस आता पाळण्याची कडी निसटते आणि पाळणा खाली पडणार तोच लगेच सगळ्यांना एक प्रकारचा जबर धक्का बसतो. तेवढ्यात मात्र आता सौमित्रा आणि सारंग धावत येतात आणि पडणारा खाली जो काही पाळणा आहे तर तो दोघंही आपल्या हाताने धरतात. तेव्हा आता एक खूप मोठा अनर्थ घडणार होता, परंतु सौमित्रा आणि सारंग धावत ऐन वेळेस आले आणि तो अनर्थ मात्र त्यांनी टळवलेला आहे. तेव्हा सगळेजण पाहत असतात आणि तेवढ्यात जानकीला हे सर्व बघून खूप आनंद होतो. ती मनात म्हणते की रामराया, ज्यामुळे मात्र आज हे दोन्ही भाऊ एकत्र समोर धावत आले. तेव्हा आता जानकीला फार आनंद होतो. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जो काही कुटुंब कलशाचा निर्णय असतो, जो काही कुटुंब कलशाचा आता जानकीने हे ऐश्वर्या घरात आणण्यासाठी ठरवलेला आहे. तेव्हा आता सौमित्र रागाने अवंतिकाला अगदी खाली घेऊन येतो, आपली बॅग वगैरे, आणि जो काही कुटुंब कौल आहे तर तो कलश मात्र रागाने तो उधळून देतो. सगळीकडे तो कलश पालता झालेला असतो आणि हे सर्व बघून मात्र खूप मोठा एक धक्का बसतो. आता जानकी म्हणते की हे बघा, कुटुंब कलश पाडून मात्र सौमित्र भाऊजी तुम्ही मात्र ऐश्वर्याला या घरात येण्यापासून नाही थांबू शकत. खूप भडकलेला आहे. सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी, तुझ्या महान बनण्याच्या नादामध्ये मात्र मी माझ्या घराला नाही बनायला लावू शकत. रक्ताचं नातं आहे, तुझ्यासारखं बाहेरचं नाही मी. आता असं म्हटल्यानंतर आता जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो. परंतु ऋषिकेश मात्र आता सौमित्रावर खूपच ओरडतो की सौमित्र. तेव्हा मात्र आता लगेच सौमित्र आपल्या अवंतिकाला घेऊन तेथून जायला निघतो. तर जानकी पुढे येते, सौमित्राचा हात धरत म्हणते की सौमित्र भाऊजी थांबा. तर सौमित्र जोरात जानकीला ढकलून देतो आणि आता जानकीला ती खाली पडणार तोच ऋषिकेश तिला धरतो आणि सौमित्र रागाने म्हणतो की ऐश्वर्याचं एक पाऊल तुम्ही आम्हाला कायमचं गमावून बसणार आहे, त्यामुळे जे काही निर्णय आहे तर तो तुमचा आहे. तेव्हा आता घरातील प्रत्येकाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता सौमित्र आणि अवंतिका तेथून निघून जातात तर जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी आता ह्या सगळ्यातून मात्र आता ह्या सगळ्यांना परत कसं घरात घेऊन येते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.